यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जगत ज्योती महात्मा बसवेश्वर काल होत्याल भूमिपूजन समारंभ सोहळ्याच्या निमित्तानं याठिकाणी उपस्थित झालेले युवा शक्तीचं प्रतीक, युवा शक्तीचं प्रेरणास्थान, नवा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेला कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांनी त्यांच्या उपस्थितीबद्दल आम्ही त्यांच्या या ठिकाणी स्वागत करतो. पूजनाने सर्वांनी दादासाहेबांच्या शुभ हस्ते, सर्व मान्यवरांचे शुभ हस्ते आणि आता या ठिकाणी सर्वांनी माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार बाळासाहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन समारंभ सोहळा आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न करतोय. जनतेविषयी सर्वसामान्यांविषयी प्रेम, आपुलकी, आदर असलेले पुण्यावरून डायरेक्ट कार्यक्रमस्थळी या ठिकाणी पोहोचलेले युवा शक्तीचं प्रेरणास्थान, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माढा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय साहेब पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर, जगत ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं परिक्षेत्राच्या वैभवामध्ये भर टाकल्यावर अकलूजच्या विकासाच्या दिशेने वाटचाल करीत असताना अकलूजच्या विकासाला चालना देणारे हे बाल विचार सर्वांनी त्यांनी संपर्क करतो. साधारण विनंती करतो सर्वांचा आपण आपल्या उपस्थितीमध्ये हा भूमिपूजन समारंभ संपन्न करत असताना आम्हाला या ठिकाणी मनाचा आनंद होतो आहे. धन्यवाद. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व तसेच जगज्योती महात्मा बसवेश्वर बाल उद्यान भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. काय सांगाल? अकलूज वीरशैव लिंगायत समाज व अकलूज धनगर समाज या दोघांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज नगर परिषदेनं या ठिकाणी अकलूज शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये एक बाल उद्यानाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. त्यामध्ये अकलूज नगर परिषदेने लिंगायत समाजासाठी व धनगर समाजासाठी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा व राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवींचा पुतळा उभारण्यासाठी आम्हाला या ठिकाणी जागा दिली. तर आजचा हा जो कार्यक्रम होता त्यानिमित्त लिंगायत बांधव व धनगर बांधव आज या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आजच्या या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेब, सहकार मंत्री शंकरराव मोहिते पाटील, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय जयसिंह शंकरराव मोहिते पाटील उर्फ बाळदादा, विधान परिषदेचे विद्यमान आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभेचे लोकप्रिय खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आपल्या माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय आमदार उत्तमरावजी जानकर साहेब व अकलूज नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील बाबा, नगराध्यक्षा रेश्माताई अडगळे, उपस्थित सर्व नगरसेवक आणि अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व आमचे सहकारी मित्र किशोरसिंह माने पाटील, लिंगायत व धनगर समाजातील दोन्ही समाजातील मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी हा भूमिपूजनाचा कार्यक्रम सोहळा पार पडला. निश्चितपणे आपण बघू शकता आज भूमिपूजन सोहळा पार पडला आहे. म्हणजे भूमिपूजन तर झालंय पण उद्घाटन कधी? आता ह्या ज्या उद्घाटनाची जी प्रक्रिया जी आहे याच्या बऱ्याचशा शासकीय परमिशन परवानग्या दोन्ही समाजाला घ्याव्या लागतात. विशेषतः प्रामुख्यानं आम्हाला अकलूज नगर परिषदेनं
ही जागा अलॉट केलेली आहे. आता पुढच्या ज्या परमिशन आहेत PWD म्हणजे सार्वजनिक बांधकाम खाता असेल, पोलीस प्रशासन असेल, जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील आणि शेवटची जी एक परमिशन असते ती मंत्रालयाची कला संचालनाची एक परमिशन असते. ह्या सर्व परमिशन व परवानगी घेण्यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी आमचं तिथं ॲप्रोच झालेलो आहोत व लवकरात लवकर आम्हाला ह्या परमिशन मिळतील. आणि पुतळा जो आहे हा महात्मा बसवेश्वरांचा 11 फुटी अश्वारूढ पुतळा आहे व अहिल्यादेवींचा 10 फुटाचा राजमाता हातामध्ये शिवलिंग घेतलेला असा अहिल्यादेवींचा पुतळा या ठिकाणी आहे. आणि दोन्ही पुतळ्याची ऑर्डर जी आहे ती दोन्ही समाजाने दिलेली आहे. आम्ही महात्मा बसवेश्वरांचा पुतळ्याची पण आम्ही ऑर्डर म्हणजे पुढचं सगळं शिल्पकाराकडे आम्ही ते शिल्प ठरवलेलं आहे. आणि लवकरात लवकर म्हणजे ह्या सगळ्या शासकीय परमिशन परवानग्या मिळाल्यानंतर एक भव्यदिव्य असा कार्यक्रम अकलूज शहरामध्ये आम्ही या ठिकाणी घेणार आहोत. आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दोन्ही समाजाचे बांधव या कामामध्ये सध्या सक्रिय झालेले आहेत. नाही, निश्चितपणे आपण बघू शकता की वीरशैव लिंगायत समाज असेल, धनगर समाज असेल, अनेक वर्षापासूनची मागणी होती, ते कुठेतरी आज पूर्णत्वास जाताना दिसत आहे. काय वाटतं, काय भावना आहे त्या? निश्चितपणे आज या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे. आणि ज्याला आज आपण म्हणतो आज महाराष्ट्र राज्याचा 67वा स्थापना दिवस आहे. हा एक योगायोगाय म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि आज जागतिक कामगार दिन आहे. अशा या शुभदिनी ह्या दोन्ही पुतळ्याचं काम झालेलं आहे. दोन्ही समाजाची मागणी ही बऱ्याच वर्षाची होती आणि दोन्ही समाजाच्या मागणीचा तालुक्याचे, जिल्ह्याचे, आपल्या राज्याचे लोकप्रतिनिधी जे त्यांनी आमचा सन्मान राखला, आमच्या मागणीचा विचार केला व अकलूज शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दोन्ही समाजाला यथायोग्य जागा दिली. अहिल्यादेवी ह्या शिवभक्त होत्या आणि महात्मा बसवेश्वर यांनी सुद्धा शिवाचाच हा प्रसार आणि प्रचार त्या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं हा कपिलषष्ठीचा योग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. या निश्चितपणे खूप खूप धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.